डाळ आणायचे, गूळ, रवा. ए विजय विजय उठ ना मला जर उठ म्हटलं ना, उठ. काय? अरे इथेच ती डायरी ठेवलेली, मी सगळं लिहून ठेवलं होतं, मी विसरते म्हणून. रवा आणायचा आहे, गूळ आणायचं आणि आई काय होतं? काय करतेस तू? अगं दिवाळीचं सामान सगळं लिहायचंय, फराळ करायचंय ना आपल्याला, दिवाळी जवळ आली. आई बाबांनी काय सांगितलं होतं सकाळी? आपण यावर्षी बाहेरून मागवणार आहोत ना फराळ, मग कशाला यादी वगैरे करतेय? त्यांना काय कळतंय? घरात 2-2 बायका असताना फराळ बाहेरून मागवायचा ते काही नाही. फराळ दरवर्षीप्रमाणे मी माझ्या हातानेच करणार आहे. तू काही ऐकणार नाहीस. सकाळी मी ऐकलं ना तुमचं, आता तुम्ही दोघांनी माझं ऐकायचं. बरं ठीक आहे. जेवणाआधीच्या गोळ्या घेतल्यास तू? घेते ग, आधी फराळाची यादी करते मी. ए आई असं नको ना ग करू, गोळ्या घे आधी. विजू आईला गोळ्या द्यायचा, तोपर्यंत मी जेवायला वाढते. थांब रे. अरे अरे आई तू जरा चिल मार ना, डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं ना तुला. मला काही होत नाही. हे रिपोर्ट आल्यावर कळणार आहे आपल्याला. रिपोर्ट मध्ये काहीही येणार नाही, मी सांगते. उगाच हॉस्पिटलचा खर्च केला. आणि काल मी केला ना आराम. मग विजय तू एक काम कर, हे मी सांगते ते. अगं आई काय तुझं बाबा? ली ना ली. 2 किलो चण्याची डाळ, 1 किलो रवा. माऊ ह्या वर्षी ना फराळ जास्तच करणार आहे आम्ही. आता जास्त कशाला अजून? अगं तुला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल ना फराळ. तू हॉस्पिटलमध्ये गेली ना की विचार हा कोणाला काय काय आवडतं ते. माऊ संध्याकाळी रिपोर्ट मिळणार आहेत ना माझे. तू एक काम कर, ह्यांना सांग ना येताना घेऊन यायला. नाही नको नको, मी बघते. ठीक आहे. आई तू सांगणारच की मी जाऊ? नाही नाही ली. 1 किलो गूळ. हा माऊ आज आपण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि सौरभ सरांना भेटलोच नाही. ते आपल्या घरी येऊन गेले आणि मी साधे त्यांचे आभार सुद्धा नाही मानले. त्यांना काय वाटलं असेल नाही का? हा तू ली ना ली. वेलची, जायफळ. हा आता बऱ्या बोलानं पटापट खरं बोलायचं. हा कोणी खोटं बोलला ना तर इथेच ठोकून टाके. नाही दादा अहो काय करताय? चुकलो छोटा भाई. आणि का बोलून घेतले या सगळ्यांना इथे? मम्मीने सांगितलं ना सगळ्यांना बोलव म्हणून. मम्मी आले का? हा मम्मी सगळे आले. डायरेक्ट मुद्द्यावर येते. कस्तुरी आली होती का इथं? नाही कुणी ऐकलं नसल तर परत विचारती. कस्तुरी आली होती का इथं? ए बोल ना पांढरा कोट. ए शिवा, छोटा भाईनं काय सांगितलंय? शांतपणे. मम्मी यांना का बोलवलंय? छोटीशी गोष्ट आहे अगं, जाऊ दे ना. असं कसं असतील का मग या सगळ्यांना? पण माझ्या पोराला एक प्रश्न पडलाय, त्याचं उत्तर मी शोधायला नको? ए चला पटापट सांगा. मी सांगते. कस्तुरी आली होती असं वाटू शकतं, कारण एक मुलगी आली होती, ती एकदम कस्तुरी सारखी दिसत होती. सीतावर गीता म्हणजे तशी दिसत होती तर कदाचित वाटलं असेल. मला स्वतःला पण भास झाला. भास? ती कस्तुरीच होती आणि तिथे आली होती.
पटापट उत्तरं द्यायची. बोला, पटापट बोला. काय मान खाली काय घालतो? काय रे तू? तू तुला तर काय, तुला तर भासच झालाय नाही का? सोडून दे. तुला माहिती का? नाही माहिती. तुझं काय माहितीये का? हा? आणि तू? म्हणजे ती आली होती. ती आली होती आणि आपल्याला पत्ताच नाही लागला. म्हणजे मला फसवलं. अगं जाऊ दे ना. म्हणजे खरंच असं झालं असेल की मला भास झाला असेल आणि कशाला या सगळ्यांना बोलवून ठेवलंय. बाकीची कामं असतील, पेशंट्स आहेत, हॉस्पिटलची कामं आहेत. यांना प्लीज जाऊ दे. असू देत, किती पण कामं असू देत, पण जोपर्यंत तुला कळत नाही ना कस्तुरी इथं आली होती का नाही, तोपर्यंत यांना मी सोडणार नाही. हे बघ, खरंच झालं असेल अगं मला भास. तुला पण भास. मला साने काकूंकडे जायचंय, मी येते पटकन. असं का? हो. ए थांब, जायला सांगितलं का मी? माझ्या पोरानं सांगितलंय कामं असतील सगळ्यांना. तू एकटी नाही, सगळ्यांनी जायचं. ए, जा, आपली कामं चला. करा, कामं चल, महत्वाची आहेत. बेटा, चल. ज्यांनी कुणी तोंड उघडलं नसलं तरी कस्तुरी या हॉस्पिटलमध्ये आली होती का नाही मी शोधून काढणारच. माऊ काय झालं? कुठे काय? काहीच नाही. हे बघ माऊ, सौरभ सरांचा ऍक्सिडेंट झाला हे मला माहितीये, पण हॉस्पिटलचा विषय निघाल्यावर तू अचानक शांत का झालीस? ए विजू, तू बाहेर जा बरं, मला काम करू दे. जा. हे बघ माऊ, मला माहितीये तू आणि तुझी ती मैत्रीण सिंधू तुमचं काहीतरी चाललं होतं आणि हॉस्पिटलचा स्टाफ पण तुझ्याशी नीट बोलत नव्हतं. काय लपवतेस? विजू, तुला सांगितलं ना एकदा, त्यांना असं गप्पा वगैरे मारायला वेळ नसतो, कामं असतात. बघ माऊ, तुला आहे ना खोटं बोलता येत नाही. तू हळू बोल ना. आईला कळलं तर तिला उगाच टेन्शन यायचं. आता नाही जाणार आवाज, बोल. सांगितलं ना तुला, काही नाही झालंय विजू. बरं ठीक आहे, म्हणजे तू पण मला बाबांसारखं समजतेस ना, माझ्यावर विश्वास नाहीये तुझा. हे विजू, काय असं काही नाहीये. मग कसं आहे माऊ? बघ, तू हॉस्पिटलला का नाही गेलीस? बघ, तुला हॉस्पिटलमध्ये सुट्टी नाहीये, तुझी आज नाईट शिफ्ट पण नाहीये, मग काय कारण काय तू हॉस्पिटलला न जाण्याचं? सांगशील मला? तुझी भांडणं झाली आहेत का? मग सिनियर डॉक्टर काही बोलले आहेत का? मग काय प्रॉब्लेम काय माऊ? हे बघ, मी तुला असं टेन्शन मध्ये बघू शकत नाही. का नाही जात आहेस तू हॉस्पिटलला मला सांग. विजू, माझी नोकरी गेली. काय? शिवा, हा मम्मी. इतका प्रयत्न केला या पोरीला लांब ठेवण्याचा, तिची नोकरी गेली तरी पण कशी काय हिंमत झाली तिची इथं येण्याची? नाही मम्मी, मला नाही वाटत की ती हॉस्पिटलमध्ये आली असेल. आपल्या छोट्या बैलानं भासच झाला असणार. शिवा, माझा माझ्यावर जितका विश्वास आहे ना, तितका माझ्या पोरावर विश्वास आहे.
जर त्याला असं वाटलं की ती हिथं येऊन गेली तर ती हिथं येऊन गेली. या हॉस्पिटलमधली सगळी माणसं आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवतात. हे आहे मम्मी. मम्मी तुम्ही एकदा ऑर्डर द्या. सगळ्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवून नाही पोपटासारखा पटापट बोलायला लावलं ना तर आपलं नाव शिवा नाही मग. शिवा, तेच तर नाही करायचंय ना आपल्याला. सौरभला नाही आवडत ती. बरोबर. मला त्या पुरीला सौरभच्या मनातून काढून टाकायची. मग करायचं तरी काय मम्मी आपण? ते फक्त मी करणार. या हॉस्पिटलमधून तिला बाहेर काढलंय, आता या शहरातून तिला बाहेर काढायचंय मला. मम्मी फक्त ऑर्डर द्या. 10 मिनिटाच्या आत लाथा घालून त्यांना बाहेर निघायला ना शहराच्या तर नाव शिवा नाही माझं. ए शिवा, आज शक्तीचा नाही बुद्धीचा वापर करायचा आहे. मला फक्त शहरातून नाही, माझ्या पोराच्या मनातून बी बाहेर काढायचंय तिला. आणि त्यासाठी एक माणूस आपली मदत करणार. कोण मम्मी? सिंधू. ती कशाला आपल्यासाठी काम करणार मम्मी? साम दाम दंड. काय नीट बोलून झालं. आता दाम आणि तरी बी नाही झालं तर दंड. बरोबर आहे पण बरोबर. हो सिरियसली तुझी बोल ना. तुझी नोकरी गेली कशी का? हे हे बघ माऊ, मला माहिती आहे तू कामात कधीच चुकू शकत नाहीस. तू एवढी हुशार आहेस ना की तू तू डॉक्टर झाली असतीस. बघ मला माहिती आहे आपली परिस्थिती नाहीये त्यामुळे तुला मेडिकलला ऍडमिशन नाही मिळालं, पण मला कन्फर्म आहे आणि मी शुअर आहे की तू कधीच चुकू शकत नाहीस. मग मग कामावरून का काढून टाकलं? जाऊ दे ना विजू, आता काय बोलून फायदा आहे का? बोलून काय होणार आहे म्हणजे? तू एकदा जाऊन त्यांना भेटून ये ना. नको. खरं सांगू का विजू, मला ना आता त्या हॉस्पिटलमध्येही जावंसं वाटत नाही. त्यात आईचे रिपोर्ट्स घ्यायला जायचंच आहे परत. त्याचं एक वेगळंच टेन्शन. ते रिपोर्ट्स आल्यानंतर आईची औषधं, तिची ट्रीटमेंट, त्या रिपोर्ट्सवर खूप काही अवलंबून आहे. भाऊ यार तू खूप पुढचा विचार करतेस यार. हे बघ एकदा रिपोर्ट नॉर्मल आले ना की बघ आपण कसं एकदम जबरी दिवाळी साजरी करू. आणि तू हुशार आहेस ग, तुला मिळेल नोकरी. आणि रिपोर्ट्स घ्यायला कोण जाणार? विजय लोखंडे. मी जाणार. संध्याकाळी जाऊन रिपोर्ट्स घेऊन येतो. विजू, यापुढे कायम असाच शहाण्यासारखा वागा. यावर्षी हीच माझी भाऊबीज. आणि तू पण जास्त टेन्शन घ्यायचं नाही. माझ्यासाठी ही भाऊबीज. कॉफी घ्या. मगाशी तर असं वाटलं की खरं नाही आपलं. नाही पण कुठल्याही परिस्थितीत कस्तुरी हॉस्पिटलमध्ये आली होती हे कुणालाही कळता कामा नये प्लीज. आणि मुख्य म्हणजे तिच्या घरची परिस्थिती आता बरी नाहीये. Sir, that patient's hemoglobin level was very low, so I have to check up again. Yeah, and Sardesai? का वेळ ऐकतोय पण कस्तुरीचं नाव कुठेच घेतलं नाहीये. आपलं ते गँग 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 इंग्लिश भरत. And the guy came last night, Rahul. He was getting an allergy, so I have to change medicine. नाही पण याचा अर्थ आपण जिंकलोय आता असं नाही होत. आपल्यावर लक्ष ठेवतात सगळेजण, त्यामुळे आपण सावध राहायला हवं. सर, कस्तुरीच्या आईच्या रिपोर्ट्सवर तिचं नाव मेन्शन करू नका. जोपर्यंत बिल्स बनत नाहीत तोपर्यंत नाव रजिस्टर होणार नाही ना. तिच्यापर्यंत रिपोर्ट्स कसे पोहोचवायचे ती जबाबदारी माझी. मी घरी जाताना घेऊन जाईन. आणि आत्ता इथे जास्त वेळ नको बसायला, उगाच कोणाला तरी डाऊट येईल. निघूया. अलर्ट राहा फक्त. ओके. हा बोल सौरभ. सिंधू अगं कुठेस तू? तू मला भेटायला येणार होतीस ना?
काहीतरी सांगणार होतीस मला तू. कधी येणार आहेस? मी केव्हापासून वाट बघतोय तुझी. मलाही बोलायचंय तुझ्याशी, पण त्याच्या आधी काही गोष्टी मार्गी लावायच्या. तू आधी माझ्याकडे ये प्लीज. हो सौरभ, मलाही बोलायचं. तू शुद्धीवर नव्हतास तेव्हा बऱ्याच गोष्टी घडल्या इथे, पण ते सगळं फोनवर नाही सांगता येणार. बरं ठीक आहे, लवकर ये. मला फक्त एकच सांग, कस्तुरी हॉस्पिटलला आली होती ना आज? तेच बोलायचंय मला. फोनवर नको प्लीज, मी येते तिकडे. सर, आय कांट टॉक राईट नाव. आय कम देअर अँड टॉक टू यू सर. हे काय? तुझं तोंड उघडायची किंमत सांग. कस्तुरी आली होती ना इथे? तुम्ही तिला काढलात का? तुला पगार आम्ही देतो की ती देते? जे मला सांगायचं होतं ते मी सांगितलंय. हे पैसे तुम्हीच ठेवा, हे पैसे नकोत मला. तुम्ही सगळे खोटं बोलताय. सगळेचे सगळे मिळालेले आहात तुम्ही. आता बऱ्या बोलानं माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, नाही तर दुसरं ऑप्शनही आहे माझ्याकडे. काय चाललंय तुमचं? डॉक्टर सौरभने काय सांगितलं तुम्हाला आठवत नाहीये का? गुंडगिरी इथे चालणार नाही. तुम्हाला तुमच्या भाषेत समजवलं, पण नाही समज मध्ये आलं. तुम्ही आमचं उत्तर दिलं नाही. आता म्हणून आमच्या भाषेत समजवतो तुला. कस्तुरी इथे आली नव्हती. तुम्हाला काय ऐकायचंय हे तुम्ही आम्हाला सांगून ठेवा, आम्ही तेच म्हणतो. आणि ते आत ठेवा, नाहीतर खूप बोलती हा. शिवा, शिवा, काय? काय? आई मम्मी ती उत्तर नव्हती देत ना, म्हणून मी ते आठव. सौरभच्या खोलीत नव्हतीस तू, कुठं होतीस? साने काकूंचं ड्रेसिंग करायचं होतं त्यांच्या रूममध्ये. वार्ड नंबर 2, दरवाजापासून दुसऱ्या बेड, तिथं बी नव्हतीस. कुठं होतीस? मम्मी, मी असं एक्झॅक्ट वेळ वगैरे सांगू शकत नाही, कारण खूप पेशंट्स आहेत, तर खूप काम आहेत. इकडे तिकडे होऊ शकतं थोडंसं. तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही रजिस्टर किंवा बिल्स चेक करू शकता. नक्की चेक करणार. शिवा, हा मम्मी. काय नाव आहे तिचं? आडनाव? लोखंडे. लोखंडे. हा हा मम्मी, बघतोय. नीट बघ. नाहीये मम्मी. सापडेल. एक तरी पुरावा सापडत. आणि ज्या दिवशी एवढा छोटासा जरी पुरावा सापडला ना, त्या दिवशी तू येस आणि मी. रिपोर्ट्स हवेत. लक्ष्मी लोखंडेंचे रिपोर्ट्स हवेत. लक्ष्मी लोखंडे. काय नाव म्हणाला? नाही म्हणजे कुणाचे रिपोर्ट आहे? माझ्या आईचे. काय नाव आहे? लक्ष्मी लोखंडे.